83 होतं. साइड वाइड पण ऑनलाइन के शेवटच्या महिला उपाय गेट पुढे या. अतिशय आपल्यासाठी महत्वाचं आहे. आपण या ठिकाणी गर्दी केलेली साहेबांसमोर वेगळा मेसेज आहे. कृपया करून सर्वांनी इकडे मागच्या बाजूने उभं राहावं आणि पोलीस आणि इतर जे आहेत त्यांच्याबरोबर आले सर्व बॉडीगार्ड त्यांना देखील विनंती आहे की
तसेच दादा पाटील बारे, राजेंद्र पाटील लावटे, नंदू पाटील पठाडे ही सर्व मान्यवर उपस्थित झालेले आहे व सन्माननीय विलासबाबू भुमरे साहेबांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी त्यांचा सत्कार करावा। पुष्पाताई गव्हाणे या मुख्य मॅडमचा या ठिकाणी सत्कार करतील। बोलो भैया वरती करा सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी एकदा या यशस्वी सर्व उमेदवारांनी आणि सन्मान्य विलासबापू भुमरे साहेबांसाठी व संदीपान पाटील भुमरे साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या आपण या ठिकाणी वाजवल्या पाहिजे। टाळ्या या थांबल्या नाही पाहिजे। मोहिते, प्रणाली जालिंदर मोहिते, त्यानंतर अर्पिता कवडे। हात वर करून टाळ्या वाजवा, प्रोत्साहन द्या त्यांना, दोन्ही हात वर करून टाळ्या वाजवा। पूर्ण फोटो येते मागे दोन्ही हात वर करून टाळ्या वाजवा। हो मागे बरं फोटोग्राफर थोडासा पाठीमागे सरकून पूर्ण फुल फोटो घ्या। त्यानंतर आरती सुरेश गायकवाड। सर थोडं प्लीज भैया माग सरका बस आरती सुरेश गायकवाड, जिने नम्रता मच्छिंद्र, जिने नम्रता मच्छिंद्र। सर माग कोण उभा आहे? जाना भैया, नाही भैया जाना माझा समोर पकडायचे सर्वांनी लीडर। सोपानी पठाडे, आपण आपले त्याला माग सर म्हणतो तुम्ही आपण दाबणार नाही काय करणार। प्रातिनिधिक स्वरूपात महिलांना आपण या ठिकाणी एवढ्या देणार आहेत, आणखी खूप आहेत। खाली बसून घ्यायचं ना, मोबाईल आलं तेवढं हे नसतं। मानसी गरवा, देऊन टाका म्हणा नंतर फोटो। श्रेया मालानी, ऋतुजा मोरे, भक्ती मुंदडा, अंजली चितळे, ऋतुजा विजय अंडे, दुर्गा दर्जे, तन्वी सुरेश वैद्य, पहिले देऊन दे नंतर फोटो। काल आपल्या या पैठणमध्ये भव्य नोकरी महोत्सव आणि या महोत्सवासाठी ज्यांनी मार्गदर्शन केलं असे आपल्या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र भोजंदार, आपल्या तहसीलचे तहसीलदार चव्हाण साहेब, तस्मिया शेख, विभागीय अधिकारी खावरे साहेब, निमकर मॅडम, नंदुअण्णा काळे, नंदू पाटील पठाडे, सोमनाथ दादा, दादा पाटील बारे, राम पाटील येरांडे, सुभाष मुळे, राजनाना भुमरे, विलास बापू, शिवराज भुमरे, पुष्पाताई गव्हाणे, ज्योती काकडे, राजू पाटील आवटे, राजू जंगले, पठाडे मामा, आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले व्यासपीठावरील सर्व मान्यवर, मग शहाजोलो हरे असतील, भूषण गावसकर असतील, मंगळा असतील, सुशील असतील, शिरंदा गाणे असतील, सर्व मान्यवर, सर्व पत्रकार, सर्व उपस्थित
सर्व उपस्थित बंधू आणि भगिनी, मी सर्वप्रथम ज्यांना ज्यांना आज नियुक्ती प्रमाणपत्र दिलं त्यांचं मी अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. मला वाटतं आज 400-500 पेक्षा जास्त आज आपण कंपन्यांमध्ये ऑफर लेटर देण्याचं काम आज आपण केलं. मला वाटतं हा भव्य नोकरी मेळावा, हा महोत्सव हा पहिल्यांदाच पैठणला इतका भव्य मेळावा होत आहे आणि याच्यामध्ये 75 कंपन्यांनी आज स्वतः सहभाग घेतलेला आहे. स्वतः कंपनीचे 2 प्रतिनिधी आलेले आणि नियुक्ती ही जाग्यावर त्यांच्या शिक्षणाप्रमाणे सॅलरी मला वाटतं 13,000 काही 19,000 आहे, 65,000 आहे, किती 65,000 आहे. आणि हे जे नोकरी महोत्सव जे 12 महिने चालणार आहे. तुम्हाला जॉब कार्ड मिळणार आहे, तुम्हाला मेसेज येणार आहे आणि मला वाटतं की याचा सगळ्यांनी फायदा आपण घेतला पाहिजे. आणि ऑनलाईन जसं आज प्रत्यक्ष 75 कंपन्या आल्या, ऑनलाईन सुद्धा मला वाटतं 2,000च्या वर कंपन्या ह्या ऑनलाईन. मला वाटतं ही चांगली संधी आपल्या जिल्ह्यासाठी आलेली आहे, त्या जिल्ह्यात पैठणसाठी आलेली आहे. याचा फायदा हा आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे. नुसतं कंपन्याच नाही तर बँका आहे, बरेच म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला नोकऱ्या मिळू शकतात. म्हणून आज हा मेळावा घेतलेला आहे. आम्ही काही आपल्याला मार्गदर्शन जास्त करण्यासाठी आलो नाही, फक्त शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहे. मला एकच सांगायचं की एक चांगलं काम आपल्या या पैठणच्या सर्वांनी केलेलं आहे. आणि आज आपल्या या जॉब कार्डाचे म्हणजे सांगितलं मी, वर्षभर 365 दिवस रोजगाराची संधी आपल्याला मोबाईलवर ही उपलब्ध होणार आहे. आणि काहींना जर कंपन्यासाठी कुठे जर पत्र मला लागलं खासदार म्हणून तर माझ्या ऑफिसमधून पत्र घेऊन जा. कधी तुम्हाला पत्र मी देईन. तुझी अडचण ही आपल्याला येणार नाही. 35 वर्ष तुमच्या आशीर्वादाने मला आमदारकी म्हणून सेवा करायची संधी मला मिळाली आणि पालकमंत्री म्हणून, कॅबिनेट मंत्री म्हणून तुमच्याच आशीर्वादानं मला संधी मिळाली. त्याचा फायदा या आपल्या तरुण तरुणी मुलाला झाला पाहिजे, नागरिकाला झाला पाहिजे असं माझं मत आहे. आणि आज आपण जो माझा वाढदिवस बापू असू द्या, मी असू द्या, आपण जो साजरा केला, त्या साजरा करीत असताना आपल्या तरुणाच्या हाताला काम मिळालं पाहिजे. तर त्या वाढदिवसाचा काही म्हणजे आपण जर तरुणाच्या हाताला काम दिलं तर मला वाटतं ते वाढदिवस आपण साजरा केला असं मला वाटतं होईल. आणि चांगली गोष्ट म्हणजे आपल्या DMIC मध्ये, बिडकी DMIC मध्ये, शेंद्रा बिडकी DMIC मध्ये चांगले चांगले उद्योग आता येऊन राहिले. हे नशीब आपलं, म्हणजे सांगायला हरकत नाही. हे सगळे उद्योग येऊन राहिले आणि आता हे उद्योग जर आले तर मला वाटतं की आपल्या तरुणाला तरुणीला रोजगार उपलब्ध झाल्याशिवाय राहणार नाही. आणि उद्योग मोठमोठे उद्योग येऊन राहिले. आतापर्यंत नुसतं म्हणत होते किंवा उद्योग येईना, पण आता उद्योग यायला सुरुवात झालेली आहे. थोडा काळ थांबा. आपल्या भागातील बरेचसे जे काही तरुण आहे ज्यांच्या हाताला काम नाही त्यांना निश्चित रोजगार उपलब्ध झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आज मला वाटतं पहिल्यांदा 500च्या वर किती आहे आज आपण 500च्या वर
नियुक्ती आतापर्यंत 500च्या वर दिले आणि अजून एवढे बाकी आहे अजून। अभी तक कितने जॉब दिया गया और कितने लोगों की ऑफर है? अपने जिले के गार्डियन मिनिस्टर संदीपन पाटिल भुमरे साहब इनके जन्मदिन पर अपन ने भव्य नौकरी महोत्सव की जॉब फेयर कंपनी की वजह से रखा। आज 2500 ऑनलाइन फॉर्म आए, ऑफलाइन तकरीबन 2-2,500 आए होंगे। तकरीबन ये महोत्सव में 5000 युवक युवती ने इसमें शामिल सहभाग लिया है। आज के आज उनको ऑफर लेटर देने वाले, जिनको ऑफर लेटर नहीं मिला उनको अपन जॉब कार्ड देने वाले। वो जॉब कार्ड 365 दिन उनको डेली SMS अपने ऑफिस से जाएंगे कि ये कंपनी में जॉब है, उसमें इतना क्वालिफिकेशन चाहिए। SMS गया तो वो युवक युवती ने वो कंपनी में जाके अपना इंटरव्यू देंगे, उनको जॉब देने का काम अपन करने वाले हैं। 30 वर्ष आज 75 कंपनी ने या उनके स्टॉल लगे वाले, उनके HR आए वाले। जॉब फेयर औरंगाबाद में हुआ है। हाँ, जॉब फेयर क्या अपनी तरफ से औरंगाबाद में भी दिया जाए बाजार के लिए? अपन पैठण विधानसभा मतदारसंघ में रखे, अपन जिले के वास्ते भी जॉब फेयर का प्रोग्राम रखने वाले हो। यस, चलो ओके।